मित्रांनो, सकाळचे वाजले होते 5:15 आणि मी निघालो होतो सकाळी आईला आणायला। या वर्षी मुंबईतून गाड्या लवकर सुटल्या होत्या, त्यामुळे गावाला सुद्धा गाड्या लवकरच पोहोचल्या। आमच्या गावातली सर्वात पहिली गाडी आमच्या मंडळाची आली होती। मग आमचं जेवढं सामान होतं ते पटापट उतरून घेतलं आणि आम्ही थेट आलो गाडीवरून सामान घेऊन घरी। यश आणि मी 2 गाड्या घेऊन गेलो आणि एका फेरीत एवढं सामान घेऊन आलो आणि आयुषला घेऊन गेलो होतो पाठी सामान पकडायला। आई पण आमची 3 महिन्यानंतर गावी आली होती, त्यामुळे आईच्या पहिला सर्वात आधी नतमस्तक झालो आणि माझी आणि आईची बऱ्याच दिवसांनी गाठभेट झाली। पूर्णपणे सकाळ झाली होती आणि आपण पण रस्त्यावरती सर्व पोरं जमा झालो होतो। मग आपण बघत होतो एसट्या येतात आहे। मग आता गावातली चाकरमानी कोण कोण येतात आहे ते बघूया। मग आपल्या गावातला पहिलाच चाकरमानी आला की आपला भाऊ पुण्यातून गाडी घेऊन। आता मित्रांनो, चाकरमानी यायला तर सुरुवात झाली आहे। तर मित्रांनो, आज मला जायचं होतं खोडदेगाव मध्ये। आईने दिलेली भेटवस्तू घेऊन मला मावशीकडे जायचं होतं। आता काय आपली युनिकॉर्न गाडी काढायला नको, आता काय आपला भाऊ आलाय पुण्यावरून FZ घेऊन। मग म्हटलं आता त्यालाच घेऊन जाऊया डायरेक्ट आबलोली मध्ये घेऊन। आम्ही दोघांनी नाश्ता वगैरे केला आणि आम्ही गेलो डायरेक्ट वरच्यावाडीमध्ये आमच्या आत्तेकडं। आत्तेच्या पोरग्याला पण आम्ही घेतलं आणि 2 गाड्या घेऊन आम्ही 3 जण निघालो आबलोलीच्या मार्गाला। आत्तेकडं आलोय आणि कधी उपाशी पोटी गेलोय असं कधी झालंच नाही। जेवण थोडंसं असू दे किंवा जास्त असू दे किंवा अचानक जाऊ दे, पण आम्हाला आत्ते जेवल्याशिवाय कधी पाठवत नाही। मग आम्ही परत दोघांनी थोडा नाश्ता केला आणि आपण आबलोलीच्या मार्गाला निघालो। खोडदे निवातीवाडी मध्ये आलो आणि बघतो तर काय चाकरमान्यांची गाडी लागली होती आणि गाडीतून उतरलेले सर्व चाकरमानी खुश दिसत होते, कारण ते स्वर्गनगरी कोकणामध्ये आले होते। गणपती बाप्पाचा सण आणि हे हिरवगार असं निसर्गरम्य आणि त्यामध्ये लालपरीचा प्रवाह एवढं मन मोकळं करून देतो आणि ते बघितल्यानंतरच आपल्याला कोकणची ओढ लागते गणपती सणाची। आणि आता प्रत्येक चाकरमान्याला आपल्या गणपती बाप्पाच्या आगमनाचीच ओढ लागली आहे। मावशीच्या घरी आलो, भेटवस्तू वगैरे दिली, चहा वगैरे प्यायली आणि निघालो। तेवढ्यात वरून पावसाच्या सरी कोसळल्या। या पावसाच्या सरी कोसळायला काही टाइम टेबल नाहीये। आता गणपती पण जवळच आलेत आणि गणपतीमध्ये पाऊस नाही पडला पाहिजे। हळूहळू तिथून पाऊस कमी झाला। मग आम्ही तिथून निघालो आणि आलो डायरेक्ट गाडी धुवायला, कारण आपल्या गाड्या दोन्ही आल्या होत्या पुण्यावरनं आणि दोन्ही गाड्यावरती चिखल भरपूर उडाला होता। दोन्ही गाड्या तिकडे धुवतच होते आणि हा इकडे काय करतोय बघा। हा नेमकी गाडी सर्व्हिसिंगला आला होता की स्वतःच्या चप्पल सर्व्हिसिंगला आला होता काय समजलं नाही। मी त्याला बोललो, अरे चप्पल घरी धुवतो म्हणतो ना, अरे सर्व्हिसिंगचे सर्व पैसे उसूल झाले पाहिजे। दोन्ही गाड्या आमच्या एकदम चकाचक फ्रेश झाल्या आणि आम्ही निघालो खोडदे मोहितीवाडीच्या दिशेने। आणि आज तर बऱ्याच गावांमध्ये अशा प्रायव्हेट गाड्या आलेल्या आहेत आणि ही एक आमच्या बाजूने गाडी गेली, ती खूप घाईमध्ये होती आणि आपण डायरेक्ट खोडदे मोहितीवाडी या गावामध्ये येऊन पोहोचलो, कारण आपल्या भावाला बघायचा होता त्याचा गणपती आणि त्या गणपती होता खोडदे मोहितीवाडीमध्ये। कलर आणि हिऱ्याने असला गणपती पॉवरफुल सजलेला वाटत होता ना, आणि हे दोन्ही सुद्धा गणपती खूप छान दिसत होते हिऱ्याने सजलेले। मित्रांनो, आबलोली मधून वगैरे आलो आणि आला होता दिवस संपत। म्हटलं आज करावं लागलं आपल्या राहिलेलं मकराचं डेकोरेशनचं काम। आयुषला सोबत घेतलं आणि मकर डेकोरेशनचं राहिलेलं काम संपूर्ण कंप्लीट करून घेतलं। आता आपला काय गणपती पण जास्त मोठा नसतो आणि आपला जास्त मकर पण मोठं नसते, त्यामुळे साध्यातलं आणि सोपं मकर इथं रेडी करून घेतलं आणि आपल्या गणपती बाप्पाला आता उद्या विराजमान करायचं आहे। मकर डेकोरेशन करायला आपल्याला भरपूर टाइम लागला होता आणि आज आपला आयुष आपल्या मदतीला होता। मग आयुषला बोललो, आज उशीर झाला जेवायला, आज तू आमच्या घरीच जेवण कर। आई गेली होती सकाळी आबलोली मध्ये आणि माझ्यासाठी पाव किलो चिकन घेऊन आली होती। आईचा होता श्रावण, त्यामुळे आई काही चिकन खाणार नव्हती, आईचा होता उपवास। मग मी आणि आयुषनी पाव किलो चिकन वरती मस्तपैकी दणका दिला। तर मित्रांनो, आजचा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये सांगा आणि आपल्या तोपर्यंत कोकणी शुभमला फॉलो करा।